नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मैदान आज बिंजोडची चालू आहे, ती पार पडते आणि झालंसुद्धा असेल मला वाटते आता मैदान ते पूर्ण. आणि खूप चांगलं मैदान पार पडलं बिंजोडचं. आणि तिथे आज बकासूर पळताना दिसला नाही. सगळ्यांना एक उत्सुकता होती की बकासूर आज दिसेल पळताना, परंतु का नाही दिसला हे महत्त्वाचं नाही आहे. कारण की बकासूर तुम्हाला माहितीच आहे, थोडंसं तो आजारी होता. 15 दिवसाच्या गॅपनंतरनं तो पळणार आहे अशी माहितीसुद्धा मिळत होती. परंतु तुम्हाला माहितीच आहे, तो सोन्या 50-50 केसरीमध्ये तो पळताना दिसेल आपल्याला. गट निघाला, सेमीला थोडासा पराभव झाला, परंतु अशा पराभवाने त्याची कहाणी संपणारी नाही. हा बैलगाडा शर्यत क्षेत्रातला कोहिनूर हिरा आहे आणि हा हिरा सगळ्यांचा लाडका आहे असा हा बकासूर आता कधी दिसेल मैदानामध्ये. 20 तारखेच्या मैदानामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील महारथी पाळताना दिसतील. सगळेच नंदी पाळताना दिसतील आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातील. हे मैदान जे आहे ते पश्चिम महाराष्ट्र मर्यादित मैदान आहे मित्रांनो. या मैदानामध्ये हे मैदान ओपनचं आहे. या मैदानाला महाराष्ट्र केसरीचा किताब आहे मित्रांनो. एक मोठं मैदान आहे आणि चांगली परंपरा त्या मैदानाला आहे. हे मैदान जे आहे ते एक टॉपचं मैदान होईल असं मला सगळ्यांना माहीत आहे. कारण की महाराष्ट्र केसरीचं मैदान म्हटलं की सगळे महारथी पश्चिम महाराष्ट्रातील पळताना दिसतील त्या ठिकाणी. एक चर्चा करूया की त्या ठिकाणी बकासूर पळेल का, थोडीशी चर्चा करूया. कारण की सगळ्यांना उत्सुकता होती आज बकासूर पळेल म्हणून, परंतु आज काय पळालं नाही आहे. मी सकाळी तुम्हाला सांगितलं होतं 50% पळू शकतो, 50% नाही पळू शकत आणि 50% पळलासुद्धा नाही आज बकासूर. आणि असो, शेवटी बकासूरला जेवढा आराम मिळतो आहे तेवढं खूप चांगलं होतं आहे. कारण की फॅन्सना सारखा बकासूर बघायचे आहे मित्रांनो. त्याच्यासुद्धा जीव आहे, त्यालासुद्धा आराम करू द्या आणि तो कमबॅक त्याला करायचे आणि मोठं कमबॅक करायचे. खूप दिवस झालं जो फायनलचा गुलाल आहे पाचवडच्या मैदानापासून त्याला एक मिळत नाही आहे, परंतु याची कहाणी तो स्वतः लिहितो बकासूर. या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला एक देव आहे आणि तो देवच राहणार. 20 तारखेच्या मैदानामध्ये दिसेल का बकासूर? 100% तुम्हाला मी सांगतो, मी खात्री आहे मला तो दिसू शकतो. कारण की तुम्हाला माहिती आहे बकासूर या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला एक कधीच समजणारा विषय आहे. तो कधी काय करेल सांगू शकत नाही. त्याचं रेकॉर्ड त्यानं 12 वेळा हिंद केसरी आहे मित्रांनो, चेष्टा नाही आहे. काय एवढं मोठं रेकॉर्ड करणं एवढी सोपी गोष्ट आहे मित्रांनो. आणि तुम्हाला माहितीच आहे तो देव काय करू शकतो. आणि त्या देवाला थोडंसं काही लोकांनी कमी लेखलं, त्यांना वाटलं बकासूर कमी आला आहे. नाही कमी आला, त्याची कहाणी संपणारी नाही आहे. तो किंग आहे, या बैलगाडा शर्यतला किंगच राहील. तो 20 तारखेच्या मैदानामध्ये तुम्हाला पळताना 100% मला वाटते दिसेल. आणि त्याच्या आधी एखादा त्याचा फेरा होऊ शकतो किंवा त्याच्या आधी 1-2 दिवस मला वाटते की एखादं मैदान जर पडलं 19 किंवा 18ला अलीकडं कुठं आपल्या पश्चिम महाराष्ट्रात जे मैदान असेल तिथं मला वाटतं एखादा फेरा होऊ शकतो किंवा तो पळूसुद्धा शकतो. कारण की बकासूरला ज्यावेळेस मैदानामध्ये मोठ्या पळायचं असतं त्याच्या वेळेस आधी त्याला फेरा टाकावाच लागतो, त्याच्याशिवाय तो चांगली कामगिरी करत नाही. आणि करतो, त्याला काय फरक नाही पडत की तो फेरा टाकला नाही पण तो शेवटी त्याला एक्सपिरियन्स, सगळ्यात मोठा एक्सपिरियन्स त्याच्याकडे आहे. मोठ्या मैदानात तो फायनलमध्ये राहतो, परंतु अलीकडे थोडंसं बॅकफुटला गेला त्याचा फॉर्म. तो फॉर्म वापस यावा असं लोकांना वाटतं आणि मलासुद्धा वाटते की सगळ्यांना वाटते की तो फायनलमध्ये चांगली कामगिरी करेल अशी आशा आहे. आणि 20 तारखेच्या मैदानामध्ये तो 100% तुम्हाला पळताना दिसेलच. परंतु अलीकडे जर मैदान झालं तर तिथंसुद्धा दिसू शकतो. बघूया, तिचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. काही लोक चॅनल नुसतंच बघताय, सबस्क्रायबर काही करत नाहीत. सबस्क्राईब करा चॅनल, तुम्हाला अपडेट लवकरात लवकर आता बकासूरच्या असतील, सगळ्यांचेच असतील अपडेट तुम्हाला मिळतील. बकासूरचा पायरा कोण असायला पाहिजे त्या ठिकाणी? 20 तारखेचं मोठं मैदान आहे मित्रांनो. एक मला असं वाटतं की आता बकासूरचा पायरा मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं, मला वाटतं की फंटे 81 म्हणजे छोटा रायफल तो सुद्धा पाहिजे त्या ठिकाणी. नाहीतर तो नाही झाला तर मला वाटतं की उचक्या लागते त्या. मिलिंद शेठ पाटील यांचा पब्लिकचा दोन्ही खांदी नाही 4ही खांदी असा भोंगा, काय पळतो हा भोंगा आणि बकासूर ही जोडी बघायची मित्रांनो. एक मला वाटते की बकासूरचा जो गेलेला फॉर्म आहे आणि बकासूरचं सगळे म्हणतो आपण नशीब थोडंसं साथ देत नाही आहे. ठीक आहे, नशिबानं जरी रुसलं असेल बकासूरवरती
तर तिथं भोंगा जर असेल मग नशीब रुसला असलं ना तरी काही फरक पडत नाही. भोंगा कसा पळतो सगळ्यांना माहीत आहे. मला वाटतं की तिथं भोंगा पळावा बकासूरसोबत. तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये सांगा. बकासूरचा फॉर्म आपल्याला वापस आणायचे आणि सगळ्यांनी तयार राहा. सगळ्यांनी बकासूरला सपोर्ट करा. त्याचा फॉर्म आणायचे वापस आपल्याला आणि तो कमबॅक करेल. सगळ्यांना माहिती आहे तो कमबॅक करेल आणि करेल. 20 तारखेला बकासूर पळावा. मला वाटते की छोट्या रायफलसोबत किंवा भोंगासोबत या दोघांच्या सोबत मला वाटते की कोणासोबत एकाबत तरी पळावा आणि बघूया काय होते ते 20 तारखेला कळेल. परंतु त्याच्या आधी जर एखादं मैदान झालं तर तिथंसुद्धा एखादं बकासूर पळू शकतो. अपडेट तुम्हाला पाहिजे असतील तर माझा चॅनल सबस्क्राईब करा. तिथं सगळ्या तुम्हाला अपडेट देतो.